मंडळी, मागील काही महिन्यांपासून आई कुठे काय करते ही मालिका फार काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाहीये। त्यातच आशुतोषच्या मृत्यूनंतर या मालिकेवर प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, पण तरीही मालिका सुरू ठेवण्याचा निर्णय वाहिनीनं घेतला। या मालिकेत एकंदरच दाखवण्यात येणाऱ्या घटनांवर अनेकदा प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जाते। त्यातच आता या मालिकेत अभिनेता ऋषी सक्सेनाची एंट्री झाली आहे, पण या एंट्रीवर प्रेक्षकांकडून फारशा चांगल्या प्रतिक्रिया आल्या नसल्याचं पाहायला मिळतंय। ऋषी या मालिकेतून मिहिर शर्मा ही व्यक्तिरेखा साकारत आहे। तो एक उत्तम शेफ दाखवला आहे। मिहिरची आई अरुंधतीची खूप मोठी चाहती असते, तसेच मिहिरनं तिच्याकडून गाणं शिकावं अशी देखील त्याच्या आईची इच्छा असते, पण त्याची आई हे जग सोडून जाते आणि तो अरुंधतीला भेटतो। त्यामुळे आता अरुंधती आणि मिहिरचा प्रवास दाखवला जाणार आहे। मालिकेतील हा नवीन ट्विस्ट समोर आला आणि प्रेक्षकांनी मालिकेच्या प्रोमोवर कमेंट करत संताप व्यक्त करायला सुरुवात केली। एकानं विचारलं की आता अरुंधतीचं तिसरं लग्न दाखवणार का? तर एकानं म्हटलं की आता आई आणखीन एका हसत्या खेळत्या पोराच्या आयुष्यात वादळ निर्माण करणार। या बाईची आधीच 3 मुलं आहेत, त्यात 2 अनाथ मुली आणल्यात, आता ह्याचं काय मध्ये? ही मालिका संपूर्ण कुटुंब व्यवस्था खराब करतेय। स्वतःची मुलं सोडायची आणि बाहेरची पोरं डोक्यावर घ्यायची। सगळ्यात बेकार मालिका आहे। एकही भाग कौटुंबिक भांडणाशिवाय होत नाही। या मालिकेतील आई एकदाची गेली तर बरं होईल। तर दुसरीकडे ऋषीनं देखील त्याच्या भूमिकेविषयी बोलणारा एक व्हिडिओ शेअर केला होता। त्यावर बाई येतोयस तर ये, असं पण आम्ही त्या मालिकेकडे दुर्लक्षच करत आलोय, पण हा दुसरा वगैरे नवरा बनून येऊ नकोस कुणाचा म्हणजे झालं, अशी एका चाहत्यानं कमेंट केली आहे। त्यामुळे आता या मालिकेतील ऋषीच्या एंट्री मागचं नेमकं कारण काय आहे हे आपल्याला येणाऱ्या काही भागातच समजेल। आणि जर ऋषी आणि अरुंधतीचं लग्न दाखवलं तर मात्र प्रेक्षकांचा संताप शिगेला पोहोचेल, हे मात्र नक्की। तर मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। मालिका विश्वातील बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।